नमस्कार मंडळी. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे पूजा करताना अगरबत्ती का लावतात आणि का लावू नये. आपल्या सर्वांच्या घरात सकाळ संध्याकाळ देवपूजा केली जाते. दिवा लावला जातो, कापूर लावला जातो आणि बहुतेक वेळा अगरबत्ती लावली जाते. पण आपण कधी विचार केला आहे का की ही परंपरा नेमकी कशासाठी आहे? अगरबत्ती लावण्याने खरंच काय होतं? की हा फक्त एक रिवाज आहे, की त्यामागे काही शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं आहेत? आणि त्याचबरोबर अगरबत्ती लावण्याने काही तोटे तर नाही ना होत? तर आज आपण या व्हिडिओमध्ये ह्या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलणार आहोत. अगरबत्तीचा वापर आपल्याकडे प्राचीन काळापासून केला जातो. आपल्या पूर्वजांनी अगरबत्ती आणि धुपाचा उपयोग देवपूजेसाठी, घर शुद्ध करण्यासाठी आणि वातावरण पवित्र करण्यासाठी केला. प्राचीन शास्त्रामध्ये अगदी स्पष्ट लिहिलं आहे की सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण पवित्र होऊन नकारात्मकता दूर होते. पूजा म्हणजे फक्त मंत्रपठण नाही, तर ती एक साधना आहे, ध्यान आहे आणि त्यासाठी एकाग्रता हवी. अगरबत्तीचा सुगंध मन शांत करतो, विचार स्थिर करतो आणि आपल्याला देवाशी जोडायला मदत करतो. पण या गोष्टी फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही खऱ्या ठरतात. अगरबत्ती जळताना निर्माण होणाऱ्या धुरामध्ये काही प्रमाणात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. घरामधील हवेत असलेले काही सूक्ष्मजंतू, कीटक हे सर्व दूर होतात. चंदन, लवंग, कापूर, गंधरस अशा नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या अगरबत्त्या हे वातावरण शुद्ध ठेवतात. त्यातला सुगंध मेंदूवर थेट परिणाम करतो. मानसशास्त्र सांगतं की सुगंधामुळे मनात सकारात्मक भावना निर्माण होतात, ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. म्हणूनच ध्यानधारणा किंवा योगाभ्यास करताना देखील अगरबत्ती वापरण्याची पद्धत आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अगरबत्तीचं महत्त्व प्रचंड आहे. असं मानलं जातं की अगरबत्तीचा धूर हा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो. दिवा जसा अंधार घालवतो, तसंच अगरबत्तीचा सुगंध नकारात्मक ऊर्जा घालवतो आणि सकारात्मक वातावरण तयार करतो. साधू संत, योगी हे ध्यान करताना नेहमी धूप किंवा अगरबत्ती लावतात, कारण त्यामुळे मनातील चंचलता कमी होते आणि साधनेत गोडवा येतो. पण दुसऱ्या बाजूने अगरबत्तीचे काही तोटेही आहेत आणि हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या बहुतांश अगरबत्त्या नैसर्गिक पदार्थांपासून बनलेल्या नसतात. त्यात कोळशाची भुकटी, कृत्रिम सुगंधी तेल, रासायनिक पदार्थ वापरलेले असतात. अशा अगरबत्त्यांचा धूर सतत श्वासावाटे शरीरात गेल्यास श्वसनाचे आजार होऊ शकतात. अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी, लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हा धूर घातक ठरतो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनानुसार सतत अगरबत्तीचा धूर घेतल्याने फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढतो. घर हवेशीर नसेल तर धूर घरामध्ये साठून राहतो आणि याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. मग उपाय काय करावे? पूजा सोडायची का? तर अजिबात नाही. उपाय म्हणजे योग्य अगरबत्तीची निवड आणि प्रमाणात वापर. बाजारात नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या ऑर्गॅनिक अगरबत्त्या मिळतात. त्या वापरल्या तर धोका कमी होतो. अगरबत्ती न वापरता फक्त कापूर लावला तरी चालतो, कारण कापुरामुळेही वातावरण शुद्ध होतं. आजकाल इलेक्ट्रिक धूपदान किंवा नैसर्गिक सुगंधी तेलाचे डिफ्युजर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केला तर धुराचा त्रास होत नाही आणि वातावरण सुगंधी राहतं. अगरबत्ती वापरायची असेल तर ती हवेशीर जागेत व कमी वेळापुरती आणि प्रमाणातच वापरावी. म्हणजेच अगरबत्ती हा आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केल्यास आपलं मन, वातावरण आणि साधना यांना मदत होते. पण अंध परंपरा म्हणून वापर न करता थोडा विचार करून, योग्य निवड करून आणि आरोग्याचा विचार करून अगरबत्ती वापरायला हवी. परंपरा आणि विज्ञान यांचा समतोल साधला की खरी पूजा अधिक प्रसन्न होते. तर मंडळी, आज आपण पाहिलं
की अगरबत्ती पूजा करताना का लावतात आणि का लावू नये. एकीकडे तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत, तर दुसरीकडे आरोग्यावर होणारे काही परिणाम आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही पूजा कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही कोणती अगरबत्ती वापरत आहात आणि ती तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का. परंपरा नक्की पाळा, पण विज्ञानाचाही विचार करा. तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक नवीन आणि रंजक विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.